मूळ हिंगोलीचा असलेला विशाल बंडू पाचकोर वय वर्ष 32 हा काबारनगर शहरात काम करत होता। यातून त्याची 3 वर्षांपूर्वी रंगकाम करणाऱ्या सुधाकर सोबत ओळख झाली होती। सुधाकर हा 48 वयाचा होता। हा एकटा राहतो असे त्यांनी सांगितले होते। त्यामुळे त्या दोघात मैत्री झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढतच गेली। दोघेही एकमेकांच्या आवडी निवडी जपत होते। अनेक वर्षांपासून शहरात राहत असलेल्या सुधाकरने 40 पार केली होती। आता तो अगदी 50ला पोहोचला होता, पण त्याच्या जाळ्यात एक अल्पवयीन मुलगी अडकली होती। त्याने त्या मुलीशी ओळख वाढवून गैरफायदा घेण्यास सुरुवात केली होती। तिची काहीतरी गरज असावी म्हणून तिने कमवता व प्रौढ पुरुष सोबतीसाठी मान्य केला असावा अशी चर्चा आहे। पण कवळी पोरगी मिळाल्याने सुधाकर चांगला चेकाळला होता। त्याला आता तिच्या देहाशिवाय काहीच दिसत नव्हते। काम कमी झाले होते। तो नेहमीच तिच्या जवळ राहू लागला होता। अगदी नवरा बायको सारखे ते राहत होते। तो तिचा उपभोग घेण्यात रमला होता। 50ला पोहोचलेला सुधाकर एका कवळ्या मुलीसोबत राहतो हे विशालला समजले। त्याने खोलात जाऊन माहिती घेतली। तेव्हा कळले की ती मुलगी सुधाकरची प्रेयसी असून ते दोघे शरीर सुखाचा आनंद घेतात। आता मात्र तिशी पार केलेल्या विशालच्या मनातही वासनेची आग भडकली। एक अल्पवयीन मुलगी 50च्या सुधाकरला सुख देते तर मला का नाही देणार? मी तर आता तिशीच आहे असे त्याच्या मनाला वाटू लागले। त्याने तिच्या भोवती जाळे टाकण्यास सुरुवात केली। काही दिवसातच ती त्याच्याही जाळ्यात सापडली। आता विशालही तिच्या सोबत शरीर सुख घेऊ लागला होता। वास्तविक एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे। इतकेच नाही तर अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणे वा शरीर संबंध करणे हे कायद्याने गुन्हा आहे। पण समाजात काही नीच लोक असतात ज्यांना ना माणुसकीचे भान असते ना कायद्याची भीती। त्यांपैकी हे दोघे होते असे म्हणावे लागेल। एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत ते तिला ओरबाडत होते। विशालचे घरी येणे जाणे वाढले आहे हे सुधाकरच्या लक्षात आले होते। मात्र त्याने विशालवर विश्वास ठेवला। तो आपला मित्र आहे, तो काही चुकीचे वागणार नाही अशी त्याची भावना होती। सुधाकरला शंकाही आली नव्हती की विशालने त्याच्या प्रेयसी सोबत सूत जमवली आहे। मैत्रीचा विश्वासघात करून त्याने आपली प्रेयसी भोगण्यास सुरुवात केली आहे। दिवसामागून दिवस जात होते। वासनेचा आणि विश्वासघाताचा खेळ सुरूच होता। हिवाळ्याचे दिवस होते, पण पावसाने धुमाकूळ घातलेला होता। कामही कमी झाले होते, त्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता। गार वारा, रिकामा वेळ आणि सोबत एक कवळी प्रेयसी, मग सुधाकरच्या भावना उत्तेजित व्हायला वेळ लागणार नव्हता। दारूचे घुटके घेतले की त्याची वासना उफाळून येत होती आणि तो आपल्या प्रेयसीचा मनसोक्त उपभोग घेत होता। तो दिवसही असाच मजेत गेला होता। सायंकाळी दारू पोटात ढकलून सुधाकरने जेवण खाणे आटोपले। रात्रीचा काळोख वाढला तशी थंडी वाढली, तसा प्रेयसीच्या कुशीत तो शिरला। तिच्या मुलायम स्पर्श त्याला उत्तेजित करत होता। काही वेळातच प्रणयाला रंग चढला। चुंबन, आलिंगन, देहमर्दनाचे दोघेही तापले होते। इतक्यात दारावर थाप पडली। दोघेही थबकले। यावेळी कोण रंगाचा भंग करण्यास आला या विचाराने वैतागलेल्या सुधाकरने दरवाजा उघडला तर दारात विशाल उभा होता। मित्रच असल्यामुळे सुधाकरने त्याला घरात घेतले। रात्रीचे 11 वाजत आले। इकडचे तिकडचे बोलणे झाले तेव्हा विशालने सुधाकर जवळ दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली। सुधाकर नाईलाजाने तयार झाला तर त्याच्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती। पण मैत्री पुढे सुधाकरने शरीर सुख थोडे बाजूला सारले आणि मित्राबरोबर दारू पिण्याची मान्य केले। तेव्हा प्रेयसी म्हणाली, इतक्या रात्री मी एकटीच घरात थांबू का? त्यावर विशाल म्हणाला, मी थंडीतून गारठून आलो आहे, मी थांबतो। सुधाकर दारू घेऊन येईल। त्यावर सुधाकरने मान डोलवली जायची आणि दारू घेऊन 10-15 मिनिटात परत यायची। तोपर्यंत ते दोघे बोलत बसतील असा विचार करून सुधाकर घरातून बाहेर पडला। पण तो आपल्या मित्रांजवळ आपली वासनेने उत्तेजित झालेली प्रेयसी सोडून जात होता हे त्याच्या लक्षातच आले नाही। इतका त्याने तिच्यावर आणि ते मित्रावर विश्वास ठेवला होता, पण त्याच्या विचारासारखे जग नव्हते। तो घरातून बाहेर पडता विशालने तिला मिठीत आवळून धरले। ती आधीच उत्तेजित झाली होती। तिनेही प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच ते एकरूप झाले। दोघे एकमेकांवर तुटून पडले। शरीर सुखाचा आनंद लुटू लागले। वासनेने इतके धुंद झाले होते की जाताना सुधाकरने फक्त दरवाजा ओढून घेतला आहे हे त्यांच्या लक्षात आले नव्हते। काही वेळात सुधाकर दारूच्या बाटल्या घेऊन आला। त्याने पुढे केलेला दरवाजा उघडला आणि तो जागच्या जागी सबकला। ज्याच्यासाठी दारू आणण्यास तो गेला होता तोच त्याचा मित्र विशाल त्याच्या प्रेयसी सोबत शरीर संबंध करत होता। त्याची प्रेयसी विशालला प्रतिसाद देत होती, सगामक करत होती। हे पाहून सुधाकरच्या तळपायाची आग मस्तकात गेली। क्षणाचाही विलंब न करता रागाने बेभान झालेल्या सुधाकरने बाजूलाच पडलेली
लाकडी फळी उचलली आणि त्याच्या जोरदार फटका विशालच्या डोक्यात दिला। एका फटक्यात विशाल कोसळला। चिडलेल्या सुधाकरने एका मागून एक फटके दिले आणि काही वेळातच विशाल रक्तबंबाळ होऊन पडला। त्याची हालचाल थांबली होती। त्याचा श्वास बंद झाल्यानंतर सुधाकरने एका अल्पवयीन मुलाला बोलावून घेतले। तो अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन प्रेयसी यांच्या मदतीने त्याने विशालला रस्त्यावर ओढत नेऊन टाकले। तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते। ते सगळे घरात जाऊन झोपले। इकडे मध्यरात्री 2 वाजता रस्त्यावर गंभीर जखमी झालेला तरुण पडल्याचे काही लोकांना दिसले। त्या लोकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला कळवले। रुग्णवाहिकेतून त्याला घाटी रुग्णालयात नेले। रुग्णालयाने जवाहरनगर पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली। त्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते। मात्र वैद्यकीय तपासणीत अंगावर जखमा असल्याने संशय बळावला। सहाय्यक पोलीस आयुक्त जवाहरनगरचे निरीक्षक यांनी दवाखान्यात धाव घेतली। त्यांना डॉक्टरांनी डोक्यात गंभीर जखमा झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले। एकूणच प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली। तो तरुण जखमी अवस्थेत सापडला। त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असता त्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 जण त्या तरुणाला ओढत आणून रस्त्यावर टाकून जाताना दिसत होते। त्या तिघांतील एक होता सुधाकर। ते तेथील स्थानिकांनी ओळखले। ओळख पडताच पोलिसांनी सुधाकरचे घर गाठले तेव्हा तो आणि त्याची मैत्रीण घरातच होते। बारकाईने पाहिल्यावर फरशी पुसलेली होती तरीही फरशीवर रक्ताचे डाग आढळले। रक्त पुसलेला कपडाही सापडल्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। चौकशीत दोघांनी त्यांच्या कृत्याचा पाढा वाचला व हत्येचा उलगडा झाला। विशाल एकटाच शहरात राहत होता। मृत्यूनंतर त्याचा मोबाईल देखील सापडला नाही। परिणामी ओळख पटल्यानंतरही पोलिसांचे त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क होईना। त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सरकारतर्फे फिर्याद देवत अंमलदार विनोद बनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। रात्री उशिरा विशालचे नातेवाईक शहरात आले। जवाहरनगर पोलिसांनी मारेकरी सुधाकर शेषराव ढेपे वय वर्ष 48 याच्यासह एक अल्पवयीन मुलगा आणि मैत्रिणीला ताब्यात घेतल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सांगितले। मृताच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याने जवाहरनगर पोलिसांना संशय आला। पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले तेव्हा त्यांना फुटेजमध्ये 2 व्यक्ती मृतदेह ओढून नेत रस्त्यावर टाकून देताना कैद झाले असल्याचे दिसले आणि खुनाचा उलगडा झाला। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि घटना आवडली असेल